मी सन्माननीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दत्तात्रय मामा भरणे यांना विनंती करतो, कृपया आपण मनोगत व्यक्त करावं, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. उपस्थित सर्व कुस्ती शौकीन, सर्व नामवंत पैलवान, कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित असणारा हा मोठा जनसमुदाय आज आपल्या अहिल्यानगरमध्ये 37वी वरिष्ठ गट अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेच्या साठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीअण्णा मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे सर, आपल्या जिल्ह्याचे सगळ्यांचे आवडते पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयजी विखे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी तडस साहेब, या कुस्तीसाठी उपस्थित असलेले कुस्ती पैलवान, आमचे आमदार सहकारी माऊली खटके, बापूसाहेब पटारे, जिल्हाधिकारी सालीमठ साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक ओला साहेब, आयुक्त डांगे साहेब, येरकर साहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, या नगर जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काका जगताप, प्रवीणजी तरडे, बाळासाहेबजी आजबे, सुनील टिंगरे, लहूजी कानाडे, पैलवान भीमरामजी धोंडे साहेब, यशवंतात्या माने, अक्षय करडिले, सूरज चव्हाण, पोपटराव पवार, हिंद केसरी योगेशजी दोडके, ज्यांनी नियोजन खूप चांगलं केलं ते आमचे संदीपजी भोंडवे, आणि ज्यांनी खरं ही स्पर्धा आयोजित करण्यामागे ज्यांनी खूप कष्ट केलं, खूप मेहनत केलं, ते आमचे सर्वांचे आवडते आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यांचा सगळा मित्र परिवार. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी संग्राम भैयाचं भाषण बारकाईने ऐकत होतो. संग्राम भैया, मी तर खरं आज ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहतोय आणि तुम्हा लोकांनी, तुमच्या सगळ्या मित्र परिवारांनी हे नियोजन इतकं चांगलं नीटनेटकं केलंय, त्याबद्दल तुमच्या सगळ्या अहिल्यानगर वासियांचं मी मनापासून या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहित आहे की या राज्याला कुस्तीची खूप मोठी गौरवशाली परंपरा आहे. या राज्याने खूप मोठे मल्ल या देशासाठी, ऑलिम्पिकसाठी खाशबा जाधवांपासून या राज्याने दिलेले. निश्चित प्रकारे ही स्पर्धा एक खूप चांगल्या प्रकारे आज आपल्या अहिल्यानगरमध्ये अनेक नामवंत पैलवानांनी यामध्ये भाग घेतला. ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी कुस्ती जिंकली त्यांचंही अभिनंदन. जे कुस्तीमध्ये हारले त्यांचंही अभिनंदन. मी आज अरुण काकांचा उल्लेख यासाठी करतो की 2005 साली याच अहिल्यानगरमध्ये अरुण काकांनी 2005 साली हिंद केसरी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पैलवान योगेश दोडके हे विजेते ठरले होते आणि ते आज संयोजन समितीमध्ये आहेत. त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आमच्या सारख्याला आहे, कारण का आज अनेक वक्त्यांना बोलायचं आहे.
परंतु या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आपल्या या भविष्यामध्ये या क्रीडा क्षेत्रासाठी जे जे काय करता येईल, जे जे करणं गरजेचं आहे, निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा क्षेत्राला निश्चित प्रकारे भरीव अशी मदत ही मंडळी तर करतील, पण निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता या क्रीडा क्षेत्रासाठी जेवढं काय आपल्याला आमच्याकडून जेवढं शासनाकडून करता येईल, मदत करता येईल, सहकार्य करता येईल, तेवढा करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये केला जाईल. हा शब्द एक शासनाचा क्रीडा मंत्री म्हणून माझ्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यता देतो. पुन्हा एकदा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संग्राम भैया, तुम्ही आणि तुमच्या टीमने जे योगदान दिले, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. अहिल्यानगर वासियांचे आभार मानतो आणि सर्व पैलवानांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नामदार दत्तात्रयजी भरणे साहेब. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय नामदार रामजी शिंदे साहेब यांना